जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आता वाजत आले 10 साडेदहा झाले जवळपास आणि स्वयंपाक वगैरे झाला माझा. घर आवरायला काढलेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी. तर हे बघा रॅक काल पूर्ण ही घासली आणि ऊन असलं तेव्हाच घासत असते मी. इतर वेळी आता पाऊस पडला एकदा की मग काही घासणं शक्य होत नाही. तर रॅक पूर्ण घासून त्याच्यावर पेपर वगैरे टाकून भांडे लावणं झाले. हे जे साईड आहे हे डबे हे घासायचे बाकी आहे, तर ते आज काढणार आहे आता. आणि घरामध्ये पसारा खूप झालेला आहे. म्हणजे पूर्ण घर जर दाखवलं तुम्ही म्हणाल की हे काय आहे ताई, हे म्हणजे पूर्ण पसारा आहे. तर त्याचं म्हणजे कुरड्या केल्या, तर कुरड्यासाठी काढलेला जे आहे ते असं आणून ठेवलं इकडे. आता हे ठेवायचं आहे इकडे वर असतं हे पूर्ण. तर हे वरचं पण काही पसारा काढला. त्याच्यानंतर इकडे तिकडे अस्ताव्यस्त झालं ते व्यवस्थित लावलं आहे. पूर्ण खाली आणून ठेवलं इथे आणलं म्हणजे. आणि लसण या पद्धतीने ठेवत असते मी. चांगला राहतो वर्षभर. यावर्षी पण शेतामध्ये बराच झाला, म्हणजे घरच्या खाण्यापुरता होतो. आता हे इकडे हे झालं पसारा की इकडे आहे विहिरीच्या बऱ्याच कमेंट असतात. बघू शकता तुम्ही किती छोटीशी विहीर आहे. आणि ही विहीर आहे जवळपास 40 फूट. बऱ्याच वेळा विचारलं जातं मला की ताई विहीर किती खोल आहे, पाणी कसं आहे. तर विहीर आहे 40 फूट. खणताना ती फक्त एका माणसाने खणलेली आहे. 2008 विहीर खणली आम्ही. तर 8 आतापर्यंत फक्त एकच वर्ष, त्याचं एक 10-15 दिवसच आम्हाला पाण्याची थोडीशी टंचाई आली. म्हणजे निघायचं पण टँकर घ्यावं लागायचं तरी पण. तर तेव्हापासून 2008 आतापर्यंत ही विहीर एकदा पण आटलेली नाही. इकडे असं आहे, हा भाग असा आहे की कुठेही खंदा पाणी आहे. असं काही पानाड्याला आणून दाखवा, त्याच्यानंतर पाणी आहे की नाही ते पहा, खंदा पाणी लागतं की नाही ते पण महत्त्वाचं आहे. असं 1-2 विहिरी आहेत की त्या आटतात समजा कसं पाण्याचा दुष्काळ असला तेव्हा. पण आमच्या एरियामध्ये तर कधीच असं झालेलं नाही. आता बरेच वर्ष झाले, 8 तर आता 26 चालू आहे. आतापर्यंत एकदाही असं नाही झालं की विहीर पूर्णपणे आटली. 35 फूट खणलेली होती पहिली. आणि त्याच्यानंतर एक वर्ष थोडीशी टंचाई आली. पाऊस नव्हताच इकडे. पाऊस म्हणजे कसा नव्हताच. तर तेव्हा एक 15 दिवस थोडंसं हे झालं त्याचं. तर परत आम्ही 5 फूट खंदून घेतली. पुरलं पाणी. काही दिवस टँकर घ्यावे लागले, काही दिवस. आता ही विहीर खणताना फक्त एका माणसाने खणलेली आहे. याच्यावर सिलेंडर ठेवलेलं आहे याचं गिझरचं. विहीर खणताना फक्त एका माणसाने खणलेली आहे. या साईडनं बसायचं, त्या साईडनं खंदायचं आणि त्याच्यानंतर वर बकेटीनं माती द्यायची. आता ही विहीर खणली ती फक्त पती पत्नी 2 जण. आणि विहीर खणली होती तर विहिरीला आम्हाला खर्च लागला होता तेव्हा फक्त खंदायला 4,000 रुपये. आणि त्याच्यानंतर बांधली ती साईडनं. जेव्हा हे बांधकाम चालू होतं, म्हणजे प्लॉट घेतला आम्ही आणि आता बांधकाम करायचं. तर बांधकाम करायच्या अगोदर पाणी लागतं जागेला. तर त्याच्या अगोदर विहीर खणली आणि लगेच बांधकामाला सुरुवात केली. तर हे बांधकामाच्या वेळेसच ती बांधून घेतली. तर बांधायला पण तेव्हा 4,000 लागले. आता तर म्हणजे प्लॉटची, घराची सगळ्याच किमती वाढलेल्या आहे. त्याच्यामुळे विहिरीचे ते किमती वाढलेल्याच आहे. काही ठीक समजा काही जणांकडे बोर आहे, पण शक्यतो विहिरीत जास्त आहे. बोरचं प्रमाण कमी आहे इकडे, विहिरीचं प्रमाण जास्त आहे. तर खंदायला आम्हाला फक्त 4,000 रुपये लागले होते तेव्हा. पण त्या विहिरीने आतापर्यंत खूप दिलेलं आहे. तुम्हाला पाणी दाखवतात हे बघा. त्याच्यावर झाकण म्हणजे तेव्हाच करून घेतलं, कारण श्रेया खूप लहान होती, पंकज पण लहान होता तेव्हा. तर त्याच्यामुळे अगोदरच म्हणजे पूर्ण झाकण करून घेतलं होतं मुलांसाठी. आणि पाणी पहा, आता मे महिना चालू आहे तरी पण पाणी भरपूर आहे. 40 फूट आहे ही विहीर. आणि बांधकाम इथून वरून झालेलं आहे. समजा बांधकाम बरंच लांब आहे तरी बांधकाम केलेलं. विटीचंच आहे साधं. आणि पाणी आणि मोटर आहे याच्यातली ती पाण्यातली. वरची मोटर होती काही वर्षात, पण वरचं पाणी पडू ती खराब झाली. तर आता पाण्यातली टाकलेली, त्याच्यामुळे ती काही खराब होत नाही. तर पाणी हे जे चमकून राहिलं मध्ये ते पाणी आहे. बरंच खोल दिसत असेल तुम्हाला, पण विहीर पण आणखीन खूप खोल आहे. इकडे खिडकी आहे हवा येण्यासाठी. अगोदर ही विहीर होती ती. आता मी जिथे उभी आहे तिथून इकडे काही बांधकाम नव्हतं. विहीर इथे जिना होता आणि जिन्याच्या खाली विहीर घेतलेली होती. त्याच्यानंतर आता हे जेव्हा बांधकाम केलं नवीन, तर तेव्हा विहीर आता पूर्ण घरामध्ये झालेली. वर स्लॅब वगैरे आहे सर्व, म्हणजे असं पूर्ण घरातच म्हटलं तरी चालतं ही विहीर आता. तर इकडे हे पूर्ण
आवरायचं आहे आता आणि कोरड्या केलेल्या हे काही पसारे आहे, काही घरात आहे आणखी इकडे पण पडलेला आहे, तर तो पण पूर्ण वर ठेवून द्यायचा. हे विहिरीच्या बऱ्याच वेळा कमेंट येतात मला की ताई विहीर कशी बांधली काय बांधली. बघा किती खोल आहे. फक्त एकच आहे याचं, हे पाणी जे आहे एक क्षारयुक्त आहे, त्याच्यामुळे पिण्याच्या लायकीचं नाही. तसं नाही पिऊ शकत आपण, आरोतून नंतर पिता येतं, पण असं विहिरीचं काढल्यानंतर लगेच नाही पिणं शक्य. पूर्ण क्षाराचं आहे आणि सर्वच भाग हा क्षारयुक्तच आहे. बऱ्याच ताईंना खूप उत्सुकता होती की ताई एकदा विहिरीबद्दल थोडंसं सांगा. सर्व वस्तू आता ठेवल्या व्यवस्थित, खाली पूर्ण पसारा पडलेला होता, तर पूर्ण हे ज्या कामाच्याच आहेत सगळ्या. काही बॉक्समध्ये बॉटल वगैरे आहेत, व्हॅक्यूम क्लीनर ते सगळं बरंच असतं, मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी तुम्हाला. आणि इथे वस्तू ठेवण्यासाठी सगळ्यात जास्त उपयोग होत असेल मला कशाचा, तर तो म्हणजे एलायडरचा. हे विहिरीवरच ठेवलेलं असतं असं. एलायडरचा खूप उपयोग होतो. आणि हे 6 पायऱ्याचं आहे, 6 पायऱ्यात चढायचं कामही नाही पडत, 3-4 पायऱ्यामध्येच हात पुरून जातो. पण खुर्चीवरच्या पेक्षा यानं व्यवस्थित असं म्हणजे टेन्शन नाही राहत. खुर्चीवरून एवढा हात नाही पुरत, कारण हे खूप उंच आहे. याच्यासाठी परत घरातले जे सज्ज आहे त्याच्यासाठी पण उपयोगाचं आहे हे लायडर. तर हे आता इथं ठेवून दिलं सगळं. उन्हाच्या आतच करावं लागतं हे सर्व काम जे आहे ते, नाहीतर एकदा 12-12:30 झाले की गरमी सुरू होऊन जाते आणि नंतर मग कंटाळा येऊन जातो. आता विहिरीबद्दल काही ताईंना असं वाटेल की एवढीशी विहीर आहे, एका माणसाने कशी खणली, ते खूप गरम होत होतं. तर बऱ्याच ताईंना असा प्रश्न पडलेला असतो की एवढीशी विहीर आहे, एका माणसाने कशी खणली. कारण त्याच्यामध्ये एक तर वागताही येत नाही, तर एक माणूस असा मांडी घालून बसायचा आणि त्याच्यानंतर एका साईडची खंदायचा तो. त्याच्यानंतर ते जी माती आहे ती भरली की दुसऱ्या साईडनं परत त्या जो खोल खड्डा झालेला असतो थोडासा, तिकडून बसून ही जी उंच साईड आहे ही खंदायचा. तर अशा पद्धतीने ते एकाच माणसाने, कारण 2 माणसं उतरणं शक्य नाही, एका माणसालाच वागता येत नाही त्या विहिरीमध्ये, 2 कसे काय जाणार आहे. आणि त्यातल्या त्यात इकडे जे आहे पूर्ण काळी मातीची जमीन आहे. ही पूर्ण बांधकाम केलं तर कॉलम जवळपास 12-12 फूटपर्यंत कॉलम गेलेले, काही कॉलम 12 फूट, काही 9 फूट, म्हणजे असे जशी ती पिवटी लागल्याशिवाय बांधकाम म्हणजे कॉलम टाकत नाही, तर त्या पद्धतीची काळी मातीचं प्रमाण इकडे जास्त आहे. काळी माती झाली की मग खाली ती पिवटी लागते, म्हणजे थोडीशी लालसर माती, आणि त्याच्यामध्ये आपलं मुरमासारखे जे दगड असतात ते, आणि त्याच्यानंतर खाली लागते ती रेती. तर ही पण जी विहीर खणली आम्ही, याच्यामध्ये पहिले काळी माती झाली असेल 12-13 फूट, त्याच्यानंतर खाली ती पिवटी लागली म्हणजे मुरमासारखं थोडीशी लालसर माती, त्याच्यामध्ये दगड असतात छोटे छोटे, आणि त्याच्यानंतर खाली लागली रेती. 35 फूट अगोदर झालेली होती. त्याच्यानंतर पाणी आटलं, पाणी आटल्यानंतर परत त्याच्यामध्ये 5 फूट आम्ही खणली, तर आता लागलेला आहे त्याला प्युअर, म्हणजे जो काळा पाषाण असतो तो लागलेला आहे. आता जर आम्हाला आणखी खाली खांदायची असेल तर त्याच्यामध्ये ते बोर वगैरे घ्यावे लागतात, आणि घर असल्यामुळे बोर घेणं शक्य होत नाही. तर आता पाणी समजा आटलं एखाद्या वेळेस तिचं बायचान्स खाली नाही खणता येणार, तर सध्या विहीर आहे ती 40 फूट. तर बऱ्याच वेळा कमेंट यायच्या विहिरीबद्दल, म्हटलं आता सविस्तर व्हिडिओमध्येच सांगावं एखाद्या, कारण प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देणं शक्य नाही होतं अशा या पद्धतीचे असले तेव्हा. तर म्हटलं चला पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेल सांगावं की कशी आहे काय आहे. 4,000मध्ये विहीर खणणं आणि 4,000 बांधणं, म्हणजे 8,000मध्ये पूर्ण विहीर झाली होती त्यावेळेस 2008मध्ये. आता शक्य नाही. आणि इकडे अजूनही बरेच समजा काही प्लॅट खाली आहेत समोर, तर त्यांनी पण लगेच खांदायला सुरुवात केली की लगेच पाणी हे आहेच, 100% आहेच. पाण्याचं असं पाहायचं कामच पडत नाही. तर चला, विहिरीबद्दल बरीच चर्चा झाली. ज्या काही असतील तुमच्या समजा मनामध्ये असतं, प्रत्येकाच्या थोडी उत्सुकता असते. गावाकडचं पण कोणी आलं समजा नवीन येणारे असले, ते पहिले विहीर पाहतात की कशी आहे, कारण गावाकडे एवढ्या छोट्या छोट्या विहिरी पाहायची सवय नसते, शेतामधल्या मोठ्या विहिरी असतात. आणि आणखी एक प्रश्न असतो, बऱ्याच वेळा कमेंट असते की ताई पावसाळ्यामध्ये तर शेतामधल्या विहिरी पूर्ण असं पाणी वाहतं त्याच्यावरून, तुमची विहीर घरामध्ये आहे, तर पाणी त्याच्यावर जर जास्त झालं तर काय करता तुम्ही. तर पाणी याच्यातलं कितीही पाऊस झाला तर या विहिरीमधलं जे पाणी आहे ते जमिनी लेवलच राहतं, कधीच विहीर भरत नाही. जेवढं जमिनी लेवलचं पाणी आलं की त्याच्यानंतर कितीही पाऊस आला काहीही आलं तरी ते पाणी वर नाही येत, जमिनी लेवलच राहतं. तर त्याच्यामुळे कोणतेही या समजा आजूबाजूच्या ज्या घरातल्या विहिरी आहेत त्या कधीही भरत नाही. मागच्या वर्षी भरपूर पाऊस झाला पण विहीर भरली नाही, शेतातल्या विहिरी भरल्या पण ही भरत नाही, इकडच्या विहिरी भरत नाही. जमिनी लेवल आलं की ते पाणी कुठे जातं काय माहिती, भरतच नाही. तर बऱ्याच कमेंट होत्या विहिरीबद्दल, अजून पण आहेत पण आता आठवत नाही मला, बऱ्याच होत्या.
पण जशा आठवल्या मला तसं तुमचा रिप्लाय दिलेला आहे. 40 फूट विहीर घरामध्येच कशी, हा सगळ्यात जास्त प्रश्न बऱ्याच ताईंना पडलेला असतो. विहिरीबद्दल बरंच बोलणं झालं आणि ते ज्या वस्तू आहेत वाळवण्याच्या ज्या पदार्थासाठी लागतात त्या वस्तू काढलेल्या असतात वर्षातून एकदा, तर त्याच्यातच ही दुर्डी होती. आता ही दुर्डी माझ्या लग्नातली किंवा वर्षाच्या लग्नातली आहे. तर घरी 2-4 होत्या, तर सासूबाईंनी एक दिली होती. बराच उपयोगाची आहे ही. म्हणजे कुरड्या करताना गहू गाळायचे असले किंवा काही वाळू घालायचं असलं म्हणजे भरपूर उपयोगाची आहे. पण ती आता बरेच वर्ष झाली. माझ्या लग्नातली जर असली तर माझ्या लग्नाला भरपूर वर्ष झाली. आणि आता या 14 मेला 25वा वाढदिवस झाला आमचा. व्हिडिओ काही केला नव्हता तेव्हा. आणि त्याच्यानंतर वर्षाच्याही लग्नालाही बरेच वर्ष झाले. तर दोघीपैकी एकीच्या लग्नातली आहे ही. खूप मोठी आहे आणि याच्या आता अशा काड्या निघून राहिल्या. आणि असा जर धक्का लागल्यानंतर प्रत्येक वेळी जर अशा काड्या निघाल्या तर ती म्हणजे लवकरच पूर्णपणे नाहीशी होईल. आणि गावाकडे काय करतात, अशा काड्या निघायला लागल्या अशा दुर्डीच्या की एक छोटीशी आयडिया करतात. म्हणजे आपली वस्तू पण चांगली राहते आणि बरेच दिवस टिकते सुद्धा. अशा काड्या निघणार नाही. त्याच्यासाठी एक छोटीशी पद्धत आहे, काही कठीण नाही, काही विकत आणायचं काम नाही, घरच्या घरीच आहे. तर हिचं आता करते काय करायचं. तर जाड दोरा आहे हा डबल करून घ्यायचा. आणि ही पूर्ण अशी आपण जसं कपडे शिवतो त्या पद्धतीने शिवायचं. पण धागा असा थोडा हे सुई अशी लांब टाकायची, म्हणजे मग ही जे काड्या निघून राहिल्या याच्या त्या निघत नाही. अगदी शेजारी घ्यायचे धागे. आता काही ताईला असं वाटेल की टाकून द्यायची आणि दुसरी विकत आणायची, कशाला शिवत बसायची. पण ही दुर्डी खूप चांगली होती, मला खूप आवडते. आणि छोटी जर असती समजा एखादी तर टाकूनही दिली असती. पण एवढी मोठी दुर्डी घ्यायची म्हटली की ती लवकर सापडत पण नाही आणि ही खूप जुनी आहे. त्याच्यामुळे या पद्धतीची शोधल्यापेक्षा म्हटलं हिलाच आपण चांगलं करूया. आणि अजून बऱ्यापैकी चांगली आहे, म्हणजे खूप मोठी आहे. 6-7 किलो गहू बसतात ओले केलेले याच्यामध्ये. आणि व्हिडिओमध्ये तरी छोटी दिसून राहिली पण बरीच मोठी आहे. वरचं जी साईड होती ती तशीच ठेवली मी, हे जे दिसतात ते चौकोनी. आणि त्याच्यानंतर साईडचं पूर्ण शिवून घेतलं. आता ज्या काड्या निघाल्या होत्या आणि समजा त्याच्याचमुळे हे थोडंसं वर दिसून राहिलं. आणि आता बाकीच्या शिवल्यामुळे निघणार नाही. आणखी 4-5 वर्ष तरी, खूप दिवस तर नाही जाणार ही, पण 4-5 वर्ष तर सहज जाईल. त्याच्याचमुळे ही शिवून घेतली. तर आवडली तर शिवा तुम्ही, नाही आवडली तर राहिलं. त्याच्यानंतर घराची साफसफाई चालू होतीच. फरशीवर तेलाची कॅन वगैरे किंवा असं तेलाची कॅटली असली की खूप चिकट होते. आणि ते जर तसंच ठेवलं तर तो चिकटपणा खूप वाढतो आणि वाढल्यानंतर ते असं वेगळंच दिसतं. तर प्रत्येक वेळी मी या पद्धतीने भांडे घासायचं लिक्विड किंवा थोडीशी कपडे धुण्याची पावडर जरी टाकली तरीही ते चिकटपणा लवकर निघून येतो. पण तोच जर चिकटपणा तसाच ठेवला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर खूप जास्त नंतर खूप कष्ट जातात. त्याच्यापेक्षा प्रत्येक वेळी माझं या पद्धतीची ही सफाई असते. कारण एकदा का आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की पुढच्या वेळेस जेव्हा सफाई केली करायची की खूप जास्त वेळ जातो त्याच्यामध्ये. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.